गुड मॉर्निंग स्टुडंट्स. काल आपण चार्ज बघितलं, क्वांटायझेशन ऑफ चार्ज शिकलो. चार्जमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाची व्हॅल्यू लक्षात ठेवली, ती म्हणजे एका इलेक्ट्रॉनवर चार्ज असतो 1.6 इंटू 10⁻⁻19 कूलम. इलेक्ट्रॉनचा लॉस झाला किंवा गेन झाला की चार्ज डेव्हलप होतो, हे शिकलोत आपण. जर आपल्याला 1 कूलम चार्ज डेव्हलप करायचं असेल तर त्यासाठी 6.25 इंटू 10⁻18 और 625 इंटू 10⁻16 एवढे इलेक्ट्रॉनची गरज असते. मग आपल्याला +1 कूलम चार्ज डेव्हलप करता येतो आणि -1 कूलम चार्ज सुद्धा डेव्हलप करता येतो. +1 कूलम चार्ज कसा डेव्हलप करायचा? इलेक्ट्रॉनचा लॉस झाला की पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतो. मग बॉडीमधून तुम्ही 6.25 इंटू 10⁻18 दिस इज अ इंटिजर नंबर. तर इतके इलेक्ट्रॉन जर रिमूव्ह केले तर पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतो आणि जर तुम्ही इतके इलेक्ट्रॉन ॲड केले तर निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतो. बॉडीमध्ये एवढे इलेक्ट्रॉन टाकले, -1 कूलम चार्ज भेटेल. बॉडीमधून एवढे इलेक्ट्रॉन काढून घेतले तर +1 कूलम चार्ज भेटेल. काल आपण शिकलो की चार्जचं एसआय युनिट असतं कूलम. चार्जचं एसआय युनिट कूलम आहे. अदर युनिट आपल्याला बघायचे आहेत, ते म्हणजे मिली कूलम अँड मायक्रो कूलम. स्मॉलर युनिट बघणार आहोत आपण चार्जचे. कधी कधी आपल्याला चार्ज मिली किंवा मायक्रो कूलम मध्ये दिलेला असतो क्वेश्चन सॉल्व करत असताना. मग त्यावेळेस आपल्याला कूलम मध्ये आणि मिली कूलम मध्ये काय रिलेशन आहे, मायक्रो कूलम आणि कूलम मध्ये किती रिलेशन आहे हे बघावं लागतं. तर 1 कूलम इज इक्वल्स टू 10⁻³ 10⁻³ + 3 मिली कूलम and 1 coulomb is equals to 10⁻⁻6 microcoulomb. तर या दोन व्हॅल्यू आपल्याला लक्षात ठेवायच्या. 1 coulomb is equals to 10⁻³ millicoulomb and 1 coulomb is equals to 10⁻⁻6 microcoulomb. सो या दोन व्हॅल्यू आपल्याला इलेक्ट्रॉनवरचा चार्ज जसं लक्षात ठेवलं होतं तसंच लक्षात ठेवायचं आहे. 1.6 इंटू 10⁻⁻19 कूलम इज द चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, 1 कूलम चार्ज डेव्हलप करायचं असेल तर तुम्हाला 6.25 इंटू 10⁻18 एवढे इलेक्ट्रॉन ॲड करावे लागतील किंवा रिमूव्ह करावे लागतील. जर पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप करायचा आहे तर एवढे इलेक्ट्रॉन लूज करा. जर निगेटिव्ह चार्ज डेव्हलप करायचा आहे तर एवढे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करा. तर हे झालं चार्जच्या बद्दल बेसिक इन्फॉर्मेशन. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, डिफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन ऑन अ बॉडी प्रोड्युसेस पॉझिटिव्ह चार्ज. बॉडीवरती जर इलेक्ट्रॉन लूज होत आहेत म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतोय, म्हणजे तिथे इलेक्ट्रॉनची डिफिशियन्सी क्रिएट होते. बॉडीमध्ये इलेक्ट्रॉन ॲड होत आहेत. एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन ऑन अ बॉडी प्रोड्युसेस निगेटिव्ह चार्ज. युनिट ऑफ चार्जेस कूलम. स्मॉलर युनिट ऑफ चार्जेस मिली कूलम अँड मायक्रो कूलम. 1 कूलम इज इक्वल्स टू 10⁻³ मिली कूलम अँड 1 कूलम इज इक्वल्स टू 10⁻6 मायक्रो कूलम. हे आपण चार्जच्या बाबतीत कालच डिस्कस केलं होतं. इलेक्ट्रॉनचा लॉस किंवा गेन म्हणजे चार्ज मोजायचा कूलममध्ये. आणि नंतर आपण एक क्वांटायझेशन ऑफ चार्ज नावाचा कॉन्सेप्ट शिकलो होतो आणि त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला लर्न केला होता, तो म्हणजे Q इज इक्वल्स टू यानी Q इज अ टोटल चार्ज, N इज अ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन अँड E इज अ चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. हा फॉर्म्युला तुम्हाला कंप्लीट इलेक्ट्रिसिटी शिकेपर्यंत लक्षात ठेवायचा आहे, कारण की हा खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. आपल्याला हा इलेक्ट्रिक करंटमध्ये सुद्धा यूज करायचा आहे. तर Q हा बॉडीवरती डेव्हलप झालेला टोटल चार्ज असतो. तुम्हाला बॉडीमधल्या प्रोटॉन इलेक्ट्रॉनवरचा चार्ज नाही बघायचा आहे. इलेक्ट्रॉन लॉस झाल्याने किंवा गेन झाल्याने जो काही नंबर इलेक्ट्रॉनचा लॉस झालाय किंवा गेन झालाय तो इलेक्ट्रॉनचा नंबर तुम्हाला कन्सिडर करून चार्ज कॅल्क्युलेट करायचा. मीन्स टोटल चार्ज ऑन अ बॉडी. N मीन्स नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स and E मीन्स चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. Q इज इक्वल्स टू यानी Q चार्ज कूलममध्ये, इलेक्ट्रॉनवरचा चार्ज सुद्धा कूलममध्ये. N हा एक नंबर आहे, या नंबरला कशामध्ये मोजायचं नाही, इट इज अ नंबर आणि हा नंबर इंटिजर असतो. इंटिजर मीन्स 1 2 3 नॉट इन अ फ्रॅक्शन. यांची व्हॅल्यू
जर तुम्हाला माहित असेल तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही तेवढा चार्ज बॉडीवर डेव्हलप करू शकतात की किंवा करू शकत नाही. यांची व्हॅल्यू इंटिजर आली तर तेवढा चार्ज बॉडीवर डेव्हलप होईल. यांची व्हॅल्यू जर फ्रॅक्शनमध्ये आली तर बॉडीवरती तो चार्ज डेव्हलप होणार नाही, कारण की इलेक्ट्रॉन हे तुम्हाला फिक्स्ड अमाऊंटमध्ये देता येतात, फ्रॅक्शनमध्ये देता येत नाही. अर्धा 2.5 3.5 असे इलेक्ट्रॉन तुम्ही देऊ शकत नाही. इलेक्ट्रॉन ऑलवेज ट्रान्सफर इन इंटिजर नंबर. सो रिमेंबर दिस क्वांटायझेशन ऑफ चार्ज. तर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, 1 कुलम म्हणजे काय असा क्वेश्चन विचारला जातो एक्झाम मध्ये. तर त्या 1 कुलमचे डेफिनेशन लक्षात घ्या. deficiency or excess of 6.25 into 10 raised to 18 electrons on a body produce 1 coulomb charge. So this is the definition of 1 coulomb. लक्षात ठेवायचे कारण की एक्झाम मध्ये विचारतात. Deficiency or excess of 6.25 into 10 raised to 18 electrons on a body produces 1 coulomb charge, positive or negative. Excess असतील तर negative डेव्हलप होईल, एवढे इलेक्ट्रॉन आणि एवढे इलेक्ट्रॉनची जर डिफिशियन्सी असेल तर पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होईल, हे लक्षात ठेवा. तर हे होतं कालच्या लेक्चर मधल्या काही महत्त्वाच्या गोष्टी, कालच्या लेक्चरचं रिव्हिजन. आता आपण नेक्स्ट पार्ट चालू करूया, तो म्हणजे आपला मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक करंट. जर तुम्हाला इलेक्ट्रिक करंट समजून घ्यायचं असेल तर फ्री इलेक्ट्रॉन्स लक्षात येणं अतिशय गरजेचं आहे. फ्री इलेक्ट्रॉन्स माहीत असतील तर इलेक्ट्रिक करंट समजेल. फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणजे मुक्त इलेक्ट्रॉन. रोज शाळेमध्ये जाणारी मुलं शाळेमधल्या टीचरशी लिंक्ड असतात, त्यांच्यामध्ये एक कनेक्शन तयार झालेलं असतं. आणि लास्ट बेंचवर बसणारी जी मुलं असतात ते रेग्युलर आहेत की नाही ते तितक्या पटकन लक्षात येत नाही. अगदी तसंच या फ्री इलेक्ट्रॉन्सच्या बाबतीत होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं की इलेक्ट्रॉन्स हे न्यूक्लियसच्या भोवती, म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे न्यूक्लियसमध्ये ठेवलेले असतात आणि या न्यूक्लियसच्या भोवती ऑर्बिट किंवा शेलमध्ये रिव्हॉल्व होतात. तर हे जे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात हे फ्री इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियस सोबत लूजली बाउंड आहेत. आता एका ॲटममध्ये खूप सारे शेल असू शकतात. आतापर्यंत 7 शेल आपल्याला सापडलेल्या आहेत. आता सेंटरला प्रोटॉन न्यूट्रॉन, ही पहिली शेल, ही दुसरी शेल, ही तिसरी शेल. समजा सोडियममध्ये तुम्हाला माहिती आहे 11 इलेक्ट्रॉन असतात. इथं 2, इथं कुठे ठेवूयात 8, कारण दुसऱ्या शेलची कॅपॅसिटी 8 आहे. आणि लास्ट मध्ये आपण 1 इलेक्ट्रॉन ठेवला. हा इलेक्ट्रॉन न्यूक्लियस सोबत टाईटली पॅक्ड आहे. याच्यामध्ये याच्यामधला फोर्स थोडासा कमी झाला आहे आणि याच्यामध्ये याच्यामधला फोर्स तर खूपच कमी झाला आहे. म्हणजे जसं जसं तुम्ही न्यूक्लियस पासून दूर जाल तसं तसं न्यूक्लियसमध्ये आणि त्या इलेक्ट्रॉनमध्ये जो काही फोर्स आहे तो फोर्स कमी होत जातो. कुठला फोर्स असतो न्यूक्लियसमध्ये आणि इलेक्ट्रॉनमध्ये, तर त्या फोर्सचं नाव आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जमध्ये असलेला फोर्स म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. मासमुळे येणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि चार्जेसमुळे येणारा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. तर न्यूक्लियसमधला आणि इलेक्ट्रॉनमधला फोर्स कमी कमी होत जातं जसं जसं इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसपासून दूर जातो. म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉन विच आर लूजली बाउंड विथ द न्यूक्लियस. ही डेफिनेशन लिहून घ्या कारण की ही डेफिनेशन सुद्धा लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. Free electrons, the electrons which are loosely bound with nucleus is called free electrons. आता मी तुम्हाला फ्री इलेक्ट्रॉन्स का सांगते, कारण की जर तुम्हाला फ्री इलेक्ट्रॉन्स समजलं तर तुम्हाला हे समजेल की some material are good conductor of electricity and some material are bad conductor of electricity or insulators. आपण मटेरियलचं क्लासिफिकेशन 3 प्रकारामध्ये केलं इलेक्ट्रिसिटीमध्ये: कंडक्टर, सेमीकंडक्टर अँड इन्सुलेटर. आता कंडक्टरमधून इलेक्ट्रिसिटी पास होते आणि इन्सुलेटरमधून
इलेक्ट्रिसिटी पास होत नाही. तर आपण घरामधली जी वायरिंग आहे ही वायरिंग कधीच रबर किंवा प्लास्टिकची करत नाहीत. का नाहीत करत आपण रबर किंवा प्लास्टिकची वायरिंग? ऑलवेज आपण मेटलचाच काय यूज करतो. सगळ्यात बेस्ट कंडक्टर इलेक्ट्रिसिटीचं सिल्वर आहे, त्याच्यानंतर कॉपर आहे, त्याच्यानंतर ॲल्युमिनियम आहे. आपण गोल्ड नाहीत यूज करत, सिल्वर नाहीत यूज करत, कारण ते एक्सपेन्सिव्ह मेटल आहे. त्याच्यानंतर आपण येतो कॉपरकडे. आपण डोमेस्टिक पर्पजेसमध्ये कॉपर यूज करतो आणि आपलं इलेक्ट्रिसिटी ट्रान्सपोर्टेशन एका सिटीतून दुसऱ्या सिटीमध्ये किंवा पॉवर स्टेशनमधून दुसऱ्या शहरामध्ये इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर करण्यासाठी ॲल्युमिनियम वायरचा उपयोग केला जातो, म्हणजे मेटल यूज केले जातात. तुम्ही वूड, प्लास्टिक, रबर या गोष्टी इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्यासाठी यूज करत नाहीत, कारण का ते बॅड कंडक्टर आहेत. तर आपल्याला ह्या फ्री इलेक्ट्रॉन्सवरून कळतं की ते बॅड कंडक्टर का आहेत किंवा काही जण इलेक्ट्रिसिटीचे गुड कंडक्टर का आहेत. तर बघा, आता हे फ्री इलेक्ट्रॉन्स लूजली बाउंड आहेत न्यूक्लियस सोबत, म्हणजे त्या वायरमध्ये ते एका पॉईंटकडून दुसऱ्या पॉईंटकडे फ्रीली मूव्ह होत आहेत. ते सर्क्युलर मोशन करत नाहीये, तर ते मूव्ह करतायत, मोशन करतायत, एका पॉईंटकडून दुसऱ्या पॉईंटकडे ट्रॅव्हल होत जात आहेत. ही डेफिनेशन नोट डाऊन करा. आपण फ्री इलेक्ट्रॉन्स कसे मूव्ह होत आहेत हे बघूया. हे वायर, ह्या वायरचं जे कन्स्ट्रक्शन आहे हे वायर बनलेलं आहे ॲटमपासून. ॲटममध्ये इलेक्ट्रॉन, त्याच्यातले काही इलेक्ट्रॉन फ्री इलेक्ट्रॉन्स. मग हे फ्री इलेक्ट्रॉन्स अशा पद्धतीने काही जण इकडे जातील, काही जण इकडे जातील, काही जण इकडे जातील, काही जण इकडे जातील, काही जण इकडे ट्रॅव्हल करतील, काही जण इकडे ट्रॅव्हल करतील. म्हणजे बघा, हे फ्री इलेक्ट्रॉन्स वायरमध्ये मूव्ह करतायत, एका पॉईंटकडून दुसऱ्या पॉईंटकडे ट्रान्सफर होत आहेत. हे सर्क्युलर मोशन न करता, न्यूक्लियसच्या भोवती न फिरता हे वायरमध्ये मूव्ह करतायत आणि या फ्री इलेक्ट्रॉन्समुळेच इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. हाच डिफरन्स असतो कंडक्टर आणि इन्सुलेटरमध्ये. कंडक्टरमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स हे मॅक्झिमम असतात आणि इन्सुलेटरमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स नसतात किंवा अतिशय कमी असतात. म्हणून इन्सुलेटर कॅन नॉट कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी अँड कंडक्टर इज द बेस्ट कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि आपण बघतो की मेटलमध्ये त्यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन काही फ्री असतात आणि सगळ्या मेटलचा, म्हणजे फॉर एक्झाम्पल खूप साऱ्या मेटलचा उपयोग आपण इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्यासाठी करतो. सो दीज आर द फ्री इलेक्ट्रॉन्स. The electrons which are loosely bound with the nucleus is called free electrons. जे इलेक्ट्रॉन अणुकेंद्रकाशी अतिशय क्षीण बलाने बद्ध असतात त्यांना म्हणायचं फ्री इलेक्ट्रॉन्स किंवा मुक्त इलेक्ट्रॉन. न्यूक्लियस, अणुकेंद्र, त्याच्यासोबत लूजली बाउंड असलेले इलेक्ट्रॉन म्हणजेच फ्री इलेक्ट्रॉन्स. आता या फ्री इलेक्ट्रॉनमुळेच इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते. आता एक्झाममध्ये प्रश्न विचारला जातो की डिफाईन इन्सुलेटर, डिफाईन कंडक्टर, डिफाईन सेमी कंडक्टर. तर कंडक्टरच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? तर द मटेरियल विच हॅव मॅक्झिमम नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड कंडक्टर. द मटेरियल विच डू नॉट हॅव ऑर लेस नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड इन्सुलेटर. अँड इन बिटवीन सेमी कंडक्टर, या दोघांच्या मध्ये येणारा सेमी कंडक्टर. एवढंच नाही आहे या सेमी कंडक्टरच्या बाबतीत. हा सेमी कंडक्टर आपल्याला लर्न करायचा आहे, पण थोडा आपल्याला वेळ गेल्याच्या नंतर सेमी कंडक्टर डिस्कस करायचा आहे. सो नाव तुम्हाला लक्षात आलं, या फ्री इलेक्ट्रॉन्समुळे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते. सगळेच इलेक्ट्रॉन इलेक्ट्रिसिटीमध्ये भाग घेत नाहीत, तर काहीच इलेक्ट्रॉन इलेक्ट्रिसिटी कॅरी करतात आणि त्यांचं नाव असतं फ्री इलेक्ट्रॉन. मग हे इलेक्ट्रॉन फ्लो व्हायला लागले, इलेक्ट्रॉन फ्लो होतात म्हणजे त्यांच्या डोक्यावर चार्ज आहे. किती चार्ज आहे एका इलेक्ट्रॉनच्या डोक्यावर? 1.6 × 10⁻⁹ कुलम. तर हे इलेक्ट्रॉन ट्रॅव्हल होत आहेत म्हणजेच त्यांच्या डोक्यावरचा चार्जही ट्रॅव्हल होतोय. मग हा चार्ज ट्रॅव्हल होतोय, जसं जसं टाइम पास होतोय तसं टाइम पास होतोय मीन्स जसं जसं टाइम जातोय तसं तसं हे चार्ज इलेक्ट्रॉन फ्लो करत आहेत. मीन्स इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय? फ्लो ऑफ चार्ज अपॉन टाइम is called electric current. Flow of charge upon time is called electric current. परत आणखीन एक डेफिनेशन करतात इलेक्ट्रिक करंटची. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज
is called electric current. बघा रेट म्हटलं की तिथं टाइमने डिवाइड करायचं असतं म्हणून मी परत इथे लिहिलं नाही फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम और अपॉन टाइम इज कॉल्ड इलेक्ट्रिक करंट. रेट म्हणजेच चार्जला टाइमने डिवाइड केलं की तुम्हाला भेटणार आहे इलेक्ट्रिक करंट. म्हणजे वायरमधून चार्ज फ्लो होतोय जसं जसं टाइम जातो तसं तसं तर काय डेव्हलप होतोय तुमचा इलेक्ट्रिक current. So flow of charge upon time is called electric current. Rate of flow of charge is called electric current. या दोन्ही पैकी कोणतीही डेफिनेशन तुम्ही एक्झाम मध्ये लिहू शकता. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिक करंट. आपण आता इलेक्ट्रिक करंटचा फॉर्म्युला बघूयात. तर इलेक्ट्रिक करंटचा फॉर्म्युला असतो I is equals to Q upon T. तुम्ही काल बघितलं असेल की Q आपण चार्जसाठी यूज करत होतो कारण आपण काल फॉर्म्युला शिकला होता Q इज इक्वल्स टू यानी क्वांटायझेशन ऑफ चार्ज मध्ये बघितलं होतं टोटल चार्ज इज इक्वल्स टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इनटू चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. म्हणजे Q चार्ज, स्मॉल t कोण आहे तुमचं टाइम आणि करंट कोण आहे सॉरी I काय आहे तर करंट. So remember this formula I is equals to Q upon T. तुम्ही लेक्चर अटेंड करत असताना तुमचं नोटबुक आणि पेन सोबत घेऊन बसत जा जेणेकरून तुम्हाला हे इम्पॉर्टंट पॉईंट नोट करून घेता येतील. करंट इज इक्वल्स टू चार्ज अपॉन टाइम, Q इज अ चार्ज, T इज अ टाइम अँड I इज अ करंट. लक्षात ठेवा I इज इक्वल्स टू Q बाय टाइम. फ्लो ऑफ चार्ज अपॉन टाइम इज कॉल्ड इलेक्ट्रिक करंट. वायर मधून चार्ज फ्लो होतोय, इलेक्ट्रॉन फ्लो होतोय, जसं जसं टाइम पास होतोय तसं तसं तर त्यावेळेस काय डेव्हलप होतो इलेक्ट्रिक करंट. सो इलेक्ट्रिक करंट इज इक्वल्स टू चार्ज अपॉन टाइम, Q इज अ चार्ज, T इज अ टाइम अँड I इज अ करंट. सो आता आपण याचं SI युनिट काय आहे हे बघूया. प्रत्येकाने फॉर्म्युला लिहून घ्यायला हवा. सो SI युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज, आत्ता मी तुम्हाला सांगितलं होतं याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं होतं की चार्ज कुलममध्ये मोजायचा आणि डिनॉमिनेटरचं साइन आहे म्हणून हा स्लॅश आणि टाइम सेकंदामध्ये मोजायचा. सो कुलम पर सेकंड इज अ SI युनिट ऑफ करंट. कुलम पर सेकंड इज द SI युनिट ऑफ करंट. पण हे कुलम पर सेकंड तुम्ही ऐकलं नसेल जर तुम्ही कधी इलेक्ट्रिक करंट बद्दल काही गोष्टी वाचल्या असतील किंवा शिकलं असतं तर आपण या करंटला कुलम पर सेकंड म्हणत नाही तर या करंटच्या युनिटला आपण म्हणतो अँपियर. अँपियर नावाचा एक खूप मोठा सायंटिस्ट होता आणि त्या सायंटिस्टच्या नावावरून करंटचं SI युनिट आहे अँपियर. पण हे सुद्धा बरोबर आहे कुलम पर सेकंड, पण हे कुठेच यूज केलं जात नाही. तरी सुद्धा कुठल्या प्रॉब्लेममध्ये जर कुलम पर सेकंड दिलं तर तिथे तुम्हाला करंटची व्हॅल्यू दिली आहे हे लक्षात येईल. सो सॉरी SI युनिट ऑफ करंट इज कुलम पर सेकंड अँड SI युनिट ऑफ करंट अँपियर. तर लक्षात काय ठेवा दोन्ही एक्झाममध्ये काय लिहाल अँपियर. SI युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज अँपियर. फॉर्म्युला ऑफ इलेक्ट्रिक करंट चार्ज अपॉन टाइम. इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय फ्लो ऑफ चार्ज अपॉन टाइम इज कॉल्ड इलेक्ट्रिक करंट. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. सो आपण आजच्या लेक्चरमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स बघितले, इलेक्ट्रिक करंट बघितला, त्याची डेफिनेशन बघितली, फॉर्म्युला लर्न केला, त्याच्यानंतर त्याचं युनिट बघितलं, फॉर्म्युला लिहायचं कसं हे शिकलो, त्याच्यासोबत कंडक्टर काय इलेक्ट्रिसिटी कॅरी करतात आणि इन्सुलेटर का करत नाहीत हे सांगितलं. कंडक्टर हे गुड कंडक्टर असतात इलेक्ट्रिसिटीचे कारण की त्यांच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन जास्त असतात. इन्सुलेटरमध्ये फ्री इलेक्ट्रॉन नसतात म्हणून दे आर द बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. मोस्ट ऑफ द मेटल आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हे तुम्ही ऐकलेलं आहे किंवा तुम्हाला माहीत असलेल्या गोष्टी आहेत. तर परत एक गोष्ट बघा करंटची डिरेक्शन. करंट फ्लो कसा होतो तर हे कन्व्हेन्शनल वे आहे. हे असं का हे आणखी नाही माहिती. हे सायंटिस्टने सांगून टाकलं की कन्व्हेन्शनल वे ऑफ इलेक्ट्रिक करंट इज पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह. इलेक्ट्रिक करंट फ्लोज, इलेक्ट्रिक करंट
flows positive to negative, और तुम्ही असे लिहू शकता direction of electric current I positive to negative. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की इलेक्ट्रिक करंटची डिरेक्शन कशी असते किंवा कशी घ्यायची, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. बॅटरीच्या सर्किट बघणार आहोत आपण, इलेक्ट्रिकल सर्किट, त्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक करंटची डिरेक्शन बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल कडून सुरू करून निगेटिव्ह टर्मिनल कडे न्यायची आहे. मीन्स डिरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट इज पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. अपोजिट टू फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनच्या फ्लोला अपोजिट. तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो आणि निगेटिव्हला पॉझिटिव्ह बद्दल अट्रॅक्शन असतं, पॉझिटिव्हला निगेटिव्ह बद्दल अट्रॅक्शन असतं. म्हणजे इलेक्ट्रॉन हे पॉझिटिव्ह कडे फ्लो होतं आणि म्हणजे इलेक्ट्रॉनची डिरेक्शन काय झाली, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, आणि याच्या अपोजिट करंटची डिरेक्शन असते पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. कन्व्हेन्शनल वे ऑफ इलेक्ट्रिक, कन्व्हेन्शनल वे ऑफ डिरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट इज electric current always flows from positive to negative, opposite to flow of electron. तुम्हाला हेही माहित असेल की गिलबर्ट नावाचा सायंटिस्ट होता आणि डॉक्टर गिलबर्ट यांनी सांगितलं होतं की लाईक चार्जेस रिपेल इच अदर अँड अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट इच अदर. बघा हे दोघं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह लाईक आहे तर हे एकमेकांना रिपेल करतील. हे बघा निगेटिव्ह पॉझिटिव्ह आहे तर हे एकमेकांना अट्रॅक्ट करते. परत हे निगेटिव्ह निगेटिव्ह लाईक एकमेकांना परत रिपेल करते. तर लाईक चार्जेस अट्रॅक्ट इच अदर, अनलाईक चार्जेस लाईक चार्जेस रिपेल इच अदर, अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट इच अदर. हे गिलबर्टने सांगितलं होतं. डॉक्टर गिलबर्ट यांनी ही गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे, तुम्हाला हे माहितीही आहे. सो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे करंट स्केलर क्वांटिटी आहे की वेक्टर क्वांटिटी. आता तुम्ही 10th स्टँडर्डमध्ये हा इलेक्ट्रिक करंटचा व्हिडिओ बघताय. 10th स्टँडर्डशी रिलेटेड आपण सगळ्या गोष्टी डिस्कस करतोय. तर स्केलर वेक्टर तुम्हाला 9th मध्ये माहीत झालं असेल. तर स्केलर काय असतात, तर अशा क्वांटिटी ज्यांना फक्त मॅग्निट्यूड ते असतं स्केलर क्वांटिटी, आणि ज्यांना डिरेक्शन आणि मॅग्निट्यूड दोन्ही असतं त्यांना म्हणायचं वेक्टर क्वांटिटी. मॅग्निट्यूड म्हणजे काय, समजा मास 5 kg आहे, आपण असं म्हणत नाही साऊथला 5 kg, नॉर्थला 5 kg. मास इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर, कुठल्याही डिरेक्शनला तर 5 kgच आहे. म्हणजे फक्त तुम्हाला मॅग्निट्यूड सांगायचं 5 kg, डिरेक्शन सांगायची गरज नाही. पण फोर्सच्या बाबतीत असं होत नाही. समजा आपण इकडून 100 न्यूटन फोर्स लावला आणि इकडून 100 न्यूटन फोर्स लावला तर याचा रिझल्टंट फोर्स येतो 200 न्यूटन आणि हा बॉक्स पुढे ढकलतो. आणि जर समजा आपण मग त्याची फक्त डिरेक्शन बदलली, फोर्सची व्हॅल्यू तेवढीच आहे, इकडून 100 न्यूटन आणि इकडून 100 न्यूटन, तर हा जागचा हलणारच नाही. म्हणजे फोर्समध्ये हे 200 न्यूटन मॅटर करतं आणि त्याची डिरेक्शन सुद्धा मॅटर करते. म्हणजे फोर्स ही वेक्टर क्वांटिटी आहे. क्वांटिटी म्हणजे बघा फोर्स, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, इम्पल्स, मोमेंटम, खूप साऱ्या फिजिकल क्वांटिटी आहेत फिजिक्समध्ये. तर ज्या फिजिकल क्वांटिटीला फक्त मॅग्निट्यूड असतं त्यांना म्हणायचं स्केलर, आणि ज्या फिजिकल क्वांटिटीला मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन असते त्यांना म्हणायचं वेक्टर. द फिजिकल क्वांटिटी विच हॅव ओनली मॅग्निट्यूड इज कॉल्ड स्केलर अँड द फिजिकल क्वांटिटी विच हॅव बोथ मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन इज कॉल्ड वेक्टर. आता स्केलरला स्वतःचे रूल असतात. 3 + 4 7 स्केलर अल्जेब्राचे रूल फॉलो करतो. 3 + 4 7 ॲज लाईक दिस इज द रूल ऑफ अल्जेब्रा. ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन स्केलरचं ॲज पर द रूल ऑफ अल्जेब्रा होतं. पण व्हेक्टरच्या ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशनसाठी तुम्हाला वेगळे रूल्स यूज करावे लागतात. वेक्टर अल्जेब्राचा यूज करावा लागतो. जो टॉपिक तुम्ही 11th स्टँडर्डमध्ये लर्न करणार आहात त्याचं नाव आहे वेक्टर. त्याच्यामध्ये तुम्हाला वेक्टर ॲड कसा करायचा, सबस्ट्रॅक्ट कसा करायचा, ॲक्च्युअलमध्ये सबस्ट्रॅक्शन वगैरे नसतं वेक्टरचं, पण तरीही एक कॉन्सेप्ट आहे तिथं, तो तुम्हाला सांगितला जाईल. वेक्टरचं मल्टिप्लिकेशन काय असतं, डॉट प्रोडक्ट, क्रॉस प्रोडक्ट काय असतं ते तिथं बघायचं आहे. सो करंटचं मॅग्निट्यूडही आहे, डिरेक्शन पण आहे, म्हणजे हा वेक्टर असायला पाहिजे. पण करंट इज अ स्केलर क्वांटिटी. स्टार पॉइंट आहे, सगळ्यांनी हा नोट करून घ्यायचा आहे. करंट इज अ स्केलर क्वांटिटी. करंट इज अ स्केलर
क्वांटिटी. रिमेंबर दिस. मग असं का की डिरेक्शन आणि मॅग्निट्यूड दोन्ही आहे तरी सुद्धा स्केलार, कारण की करंटला मॅग्निट्यूड डिरेक्शन दोन्ही आहे, पण हा वेक्टरचे रूल ओबे करत नाही. करंट डू नॉट ओबे rules of vector, and because of that it is a scalar quantity. It has both magnitude and direction. बघा लक्षात ठेवा, करंट डिरेक्शन कुठून कुठे असते? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, अपोजिट टू फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. सो नेक्स्ट हे नोट डाऊन करा सगळेजण. सो नेक्स्ट बघा, समजा एक जंक्शन आहे. जंक्शन म्हणजे काय? तुमचं चौकातला पॉइंट की या ठिकाणी चार रस्ते एकत्र येतात. तसा हा एक जंक्शन पॉइंट आहे, म्हणजे जिथं सगळे वायर एकत्र येतात. समजा या जंक्शन मधून तुम्ही 10 एम्पियर करंट पाठवला, या जंक्शन मधून तुम्ही 20 एम्पियर करंट पाठवला आणि या जंक्शन मधून 30 एम्पियर करंट पाठवला, तर या जंक्शन मधून किती करंट बाहेर पडेल? तर लक्षात ठेवा, जेवढा करंट आलाय तेवढाच करंट बाहेर पडतो. मीन्स इनकमिंग करंट इज इक्वल्स टू आउटगोइंग करंट. सॉरी, I will write here. Incoming current is equals to outgoing current. जेवढा करंट आलाय तेवढाच करंट बाहेर पडतो. इनकमिंग करंट इज इक्वल्स टू आउटगोइंग करंट. म्हणजे या जंक्शनला किती करंट आलाय बघा, करंट एम्पियर मध्ये मोजायचा. 10, 20 आणि हा 30, म्हणजे 10 + 20 30 and 30 + 30 60 एम्पियर करंट इज पासेस थ्रू दिस वायर. आणि हे कशावर बनलेले? जेवढा करंट आतमध्ये तेवढा करंट बाहेर पडतो. करंट स्केलर क्वांटिटी आहे. करंट डिरेक्शन पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, अपोजिट टू फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. अँड डेफिनेशन ऑफ करंट, फ्लो ऑफ चार्ज अपॉन टाइम. Rate of flow of charge also known as electric current. Electric current is equals to charge upon time. परत आणखी एक फॉर्म्युला आपल्याला इथे भेटतो बघा. करंट इज इक्वल्स टू चार्ज अपॉन टाइम. आणि मी काल तुम्हाला सांगितलं होतं की चार्ज इज इक्वल्स टू n. सो तुम्ही या q च्या जागेवर परत n ठेवू शकता डिवाइडेड बाय t. q इज इक्वल्स टू n इथे ठेवलं डिवाइडेड बाय t. परत एक करंटचा फॉर्म्युला भेटला Ne by t. करंट इज इक्वल्स टू Ne डिवाइडेड बाय t. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. आणि अशा पद्धतीनं आपण इलेक्ट्रिक करंटचं कंप्लीट डिस्कशन इथं केलेलं आहे. तर इलेक्ट्रिक करंटशी रिलेटेड प्रॉब्लेम आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. सो थँक्यू फॉर वॉचिंग मी.